अमरावतीची लोकसभा निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे। अमरावतीतून आनंदराज आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आनंदराज आंबेडकरांमुळे बहुजन मतांमध्ये मोठा वाटेकरी आल्याचं सांगण्यात येत आहे। अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आनंदराज आंबेडकरांची एंट्री झाली आहे। आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीनं अमरावतीची निवडणूक आणखीन रंगतदार होणार आहे। वंचितनेही आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिला असून वंचितच्या प्राजक्ता पिल्लेवान या उमेदवारी मागे घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आनंदराज आंबेडकरांनी विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे। इथे असणाऱ्या मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे। एवढं ऊन असताना सुद्धा लोक चालत चालत जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आली, याच्यावरून लोकांचा उत्साह आपला करू शकतो। आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला अमरावतीच्या येईल आणि मला पूर्ण खात्री आहे की अमरावती जनता यावेळेस योग्य तो निर्णय घेईल। आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या मतांमध्ये आणखीन एक वाटेकरी वाढल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेसचे बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बू यांचीही बहुजन मतांवर भिस्त आहे। आता आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीनं बहुजन मतदार संभ्रमात पडू शकतात। विरोधकाच्या मतामध्ये 3 वाटेकरी तयार झालेत। हिंदुत्वाची मतं फक्त नवनीत राणाकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमरावतीतल्या चौरंगी लढतीचा फायदा नवनीत राणांना होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जाते। आनंदराज आंबेडकर विरोधात नवनीत राणा अशी सरळ लढत झाली असती तर नवनीत राणांसाठी सामना कठीण होता। आता आनंदराज आंबेडकरांच्या एंट्रीनं नवनीत राणांसाठी सामना सोपा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।